या विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण इनर डायलॉग ॲप आणि स्वनेतृत्वाच्या प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक व्यावसायिक खूप मेहनत करूनही मानसिकदृष्ट्या अडकल्यासारखे का वाटतात? ह्याचं कारण बाहेरील जग नाही, तर आतील नकारात्मक संवाद आहे. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. स्वतःच्या आतील या संवादांना ओळखायचं आणि त्यांना योग्य ती दिशा द्यायची. ही काही तात्पुरती प्रेरणा नाही बरं का. ही स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढवणारी एक अतिशय सुनियोजित यंत्रणा आहे. यासाठी रोज लागतात फक्त 30 सेकंड. ही 3 सोप्या पायऱ्यांची प्रक्रिया नेमकी कशी काम करते, चला पाहूया. पहिली पायरी म्हणजे सध्याची मनस्थिती निवडणे. मन तणावात आहे की अगदी शांत याची फक्त नोंद करायची. त्यानंतर या भावनांमागील संदर्भ टॅग करायचा, जसे की कामाचा ताण आहे, कौटुंबिक विषय आहे की करिअरची चिंता. आणि शेवटी एका छोट्या चिंतनाद्वारे अशा भावना निर्माण करणाऱ्या नेमक्या आंतरिक संवादाची अगदी स्पष्ट नोंद करायची. इथं एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात येते. एकच परिस्थिती कधी तणाव देऊ शकते तर कधी शांतता. कामामुळे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. याचा अर्थ असा की खरी अडचण परिस्थितीची नसून स्वतःशी होणाऱ्या अंतर्गत संवादाची आहे. यातून भावनिक भार आणि आठवड्याची लय समजते. गुरुवारी जास्त तणाव असतो का? अशा कलानं प्रगती सहज तपासता येते. मानसिक कल समजल्यावर काय? तर हे प्लॅटफॉर्म मानसिकता मजबूत करण्यासाठी आणि प्रतिक्रिया बदलण्यासाठी अचूक मार्गदर्शित सराव सुचवते. कामाच्या दरम्यान नकारात्मक विचारांची साखळी तोडायची, मग 3 मिनिटांचे माइंड रिसेट असे छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय यात आहेत. कालांतराने हेच छोटे बदल पुढे शेकडो दिवसांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक आंतरिक प्रगतीत रूपांतरित होतात. रोजच्या भावनिक नोंदींचं रूपांतर स्वविकासाच्या अशा दीर्घकालीन प्रवासात आणि प्रगतीच्या एका सुंदर आलेखात कसं होतं ते स्पष्ट होतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा डेटा पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहतो. मात्र लक्षात ठेवा, हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. जर आपला आतील आवाज आपलं वास्तव ठरवत असेल तर एका खऱ्या स्वनेतृत्वातून उद्या त्याला काय सांगायला शिकवता येईल?